थांबा जरा. तुम्हाला कधी वाटलंय का, की काही लोक इतरांपेक्षा जास्त खोलवर का अनुभव घेतात? का त्यांना छोट्या गोष्टीही मनाला लागतात आणि काही क्षण आयुष्यभर लक्षात राहतात? जर तुमचं उत्तर हो असेल, तर पुढचं ऐकणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आज आपण अशा राशीबद्दल बोलणार आहोत, जिच्या भावनांची खोली इतकी प्रचंड असते, की ती स्वतःलाच कधी-कधी समजत नाही. ही ती राशी आहे, जी नात्यांना फक्त जगत नाही, तर प्रत्येक क्षण मनात साठवते. पण या सगळ्यामागे एक असं रहस्य दडलंय, जे फार कमी लोकांना माहिती आहे. शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक असा सत्य कळणार आहे, ज्यामुळे तुम्ही स्वतःला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला एका वेगळ्याच नजरेने पाहायला लागाल. कर्क राशी भावना इतक्या खोल का असतात? ज्योतिष देतं याचं अचूक उत्तर. कर्क राशीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची भावनिक खोली. हे लोक फक्त वरवर विचार करत नाहीत, तर प्रत्येक गोष्ट मनाच्या तळाशी घेऊन जातात. याचं मुख्य कारण म्हणजे कर्क राशीवर चंद्राचं आधिपत्य असतं. चंद्र हा मन, भावना आणि संवेदनशीलतेचा कारक मानला जातो. त्यामुळे कर्क राशीचे लोक नैसर्गिकरित्या खूप भावनिक, कोमल आणि काळजी घेणारे असतात. कर्क राशीचे लोक कोणाशीही नातं जोडतात ते खूप मनापासून. ते सहज कोणावर विश्वास ठेवत नाहीत. पण एकदा विश्वास बसला की ते पूर्णपणे त्या नात्यात गुंतून जातात. म्हणूनच त्यांना छोट्या छोट्या गोष्टीही खूप खोलवर परिणाम करतात. एखाद्याने साधं दुर्लक्ष केलं तरी त्यांच्या मनात त्याचा मोठा ठसा उमटतो. यांची आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्यांची इंट्युशन. कर्क राशीचे लोक शब्दांपेक्षा भावनांना जास्त समजतात. समोरचा व्यक्ती काय बोलतोय यापेक्षा तो काय अनुभवतोय हे ते पटकन ओळखतात. त्यामुळे ते इतरांच्या भावना खूप सहज आत्मसात करतात आणि कधी-कधी याच कारणामुळे ते स्वतःच जास्त दुखावले जातात. कर्क राशीला सुरक्षितता आणि आपलेपणाची खूप गरज असते. त्यांना जिथे प्रेम, काळजी आणि समज मिळते, तिथे ते पूर्णपणे खुलतात. पण जिथे दुर्लक्ष किंवा थंडपणा जाणवतो, तिथे ते स्वतःला आतून बंद करून घेतात. त्यांच्या या स्वभावामुळे ते बाहेरून कधी-कधी शांत दिसतात, पण आतून खूप काही चालू असतं. कर्क राशीचे लोक भूतकाळ विसरत नाहीत. चांगल्या आठवणी असोत किंवा वाईट अनुभव, ते त्यांच्या मनात कायमचे साठवले जातात. त्यामुळेच त्यांच्या भावना आणखी खोल आणि गुंतागुंतीच्या होतात. ते प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकतात, पण त्या आठवणींचा प्रभाव त्यांच्या मनावर कायम राहतो. यामुळेच कर्क राशीचे लोक इतरांपेक्षा जास्त समजूतदार, काळजीवाहू आणि भावनिकदृष्ट्या मजबूत असतात. त्यांची ही खोलीच त्यांची ताकद असते. कारण ते फक्त स्वतःच्या नाही, तर इतरांच्या भावनांचाही आदर करतात आणि त्यांना जपतात. कर्क राशीच्या भावनांची खोली त्यांच्या संरक्षणात्मक स्वभावाशी जोडलेली असते. हे लोक बाहेरून कठोर कवच तयार करून ठेवतात, पण आतून ते खूप नाजूक आणि प्रेमळ असतात. ते प्रत्येकाला लगेच आपलं मन उघडत नाही, कारण त्यांना दुखावलं जाण्याची भीती असते. त्यामुळे ते आधी समोरच्याला नीट ओळखतात, त्याच्या वागण्याचा अंदाज घेतात आणि मगच हळूहळू स्वतःला व्यक्त करतात. कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये कुटुंब आणि नातेसंबंध यांना प्रचंड महत्त्व असतं. त्यांच्यासाठी घर म्हणजे फक्त एक जागा नसते, तर ती त्यांच्या भावनांचं केंद्र असते. ते आपल्या जवळच्या लोकांसाठी काहीही करायला तयार असतात. एखाद्याला आनंदी ठेवण्यासाठी स्वतःच्या भावना दडपण्याचीही त्यांची तयारी असते आणि याच सवयीमुळे कधी-कधी ते स्वतःच आतून तुटायला लागतात. त्यांची स्मरणशक्ती भावनांशी खूप घट्ट जोडलेली असते. एखादं गाणं, एखादी जागा किंवा एखादी छोटी घटना त्यांना लगेच भूतकाळात घेऊन जाऊ शकते. त्यामुळे ते अनेकदा जुन्या आठवणींमध्ये रमून जातात. ही सवय त्यांना सर्जनशील बनवते, पण कधी-कधी त्याच आठवणी त्यांना भावनिकदृष्ट्या अस्थिरही करू शकतात. कर्क राशीचे लोक निर्णय घेताना केवळ तर्कावर नाही, तर आपल्या मनाच्या आवाजावरही विश्वास ठेवतात. ते प्रत्येक गोष्ट फील करतात. त्यामुळे काही वेळा ते अतिसंवेदनशील वाटू शकतात. पण खरं म्हणजे ते परिस्थितीचं सूक्ष्म निरीक्षण करत असतात. त्यांच्या या गुणांमुळे ते इतरांना समजून घेण्यात खूप पुढे असतात. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्क राशीचे लोक स्वतःच्या भावनांना नेहमी शब्दात व्यक्त करू शकत नाहीत. हे जास्त करून आपल्या कृतीतून प्रेम दाखवतात. काळजी घेणं, लक्ष देणं, छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं. त्यामुळे कधी-कधी लोकांना त्यांची भावना समजायला वेळ लागतो. पण जेव्हा समजते तेव्हा त्या खूप खोल आणि खरी असल्याचे जाणवतात.
त्यांच्या आयुष्यात एक टप्पा असा येतो, जिथे ते स्वतःला भावनिकदृष्ट्या मजबूत बनवायला शिकतात. ते प्रत्येक अनुभवातून स्वतःचं कवच अजून मजबूत करतात, पण त्याच वेळी आपल्या आतल्या कोमलतेला जपून ठेवतात. ही संतुलन ठेवण्याची क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. कर्क राशीची खरी ताकद म्हणजे त्यांची भावना समजून घेण्याची कला. ते लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि मनातलं दुःख दोन्ही ओळखू शकतात. म्हणूनच ते अनेकदा इतरांसाठी आधार बनतात. जिथे शब्द कमी पडतात, तिथे त्यांची उपस्थितीच पुरेशी ठरते. कर्क राशीच्या भावनांमध्ये एक वेगळीच लय असते. त्या सतत बदलत राहतात, पण प्रत्येक बदलामागे एक खोल कारण असतं. हे लोक बाहेरून शांत दिसले तरी त्यांच्या मनात विचारांची आणि भावनांची एक सतत चालणारी लाट असते. ते प्रत्येक परिस्थितीला भावनिक अर्थ देतात. त्यामुळे त्यांच्यासाठी साध्या घटना देखील खास बनतात. कर्क राशीचे लोक स्वतःला व्यक्त करताना खूप निवडक असतात. ते कोणालाही सहजपणे आपल्या मनात प्रवेश देत नाहीत. त्यांच्या जवळ येण्यासाठी विश्वास, वेळ आणि सातत्य लागते. एकदा कोणीतरी त्यांच्या जगात आला, की ते त्याच्यावर अपार प्रेम करतात. पण त्याच वेळी अपेक्षाही तितक्याच खोल असतात. अपेक्षा पूर्ण न झाल्यास ते शब्दात नाही तर शांततेतून आपली नाराजी व्यक्त करतात. त्यांच्या भावना अनेकदा त्यांच्या निर्णयांवर प्रभाव टाकतात. ते जे काही करतात त्यात मनाची शांती हा घटक खूप महत्त्वाचा असतो. पैसा, यश किंवा बाहेरचं आकर्षण यापेक्षा त्यांना भावनिक समाधान जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे ते आयुष्यात अशा गोष्टी निवडतात जिथे त्यांना आपलेपण आणि सुरक्षितता मिळते. कर्क राशीच्या व्यक्तींची एक विशेष सवय म्हणजे ते स्वतःला मागे ठेवून इतरांना पुढे करतात. ते अनेकदा स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतात आणि समोरच्याच्या आनंदासाठी प्रयत्न करतात. पण जेव्हा त्यांना जाणवतं की त्यांची किंमत होत नाही, तेव्हा ते हळूहळू स्वतःला दूर करतात. त्यांचा हा दूर जाण्याचा निर्णय अचानक वाटतो, पण प्रत्यक्षात तो खूप काळ साठलेल्या भावनांचा परिणाम असतो. त्यांची अंतर्मुख प्रवृत्ती त्यांना स्वतःशी जोडून ठेवते. ते एकटे असताना आपल्या भावनांचा विचार करतात, स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ही सवय त्यांना मानसिकदृष्ट्या परिपक्व बनवते. ते स्वतःच्या चुकांमधून शिकतात आणि पुढच्या वेळी अधिक सावध राहतात. कर्क राशीचे लोक क्षमा करतात पण विसरत नाहीत. ते नातं टिकवण्यासाठी माफ करू शकतात, पण जे काही त्यांना आतून दुखावलं आहे ते त्यांच्या मनात कुठेतरी कायम राहतं. यामुळे ते पुढे जाऊन अधिक जपून वागतात आणि कोणावरही पूर्णपणे अवलंबून राहत नाहीत. त्यांच्या भावनांची खोली त्यांना कलाकार, लेखक किंवा सर्जनशील क्षेत्रातही पुढे नेऊ शकते. कारण ते जे अनुभवतात ते इतरांपेक्षा जास्त तीव्रतेने अनुभवतात. त्यांच्या मनातलं जग खूप समृद्ध असतं आणि ते योग्य प्रकारे व्यक्त झालं तर इतरांनाही स्पर्श करून जातं. शेवटी कर्क राशीची खरी ओळख म्हणजे त्यांची भावनिक निष्ठा. ते ज्या गोष्टींवर प्रेम करतात त्या गोष्टींसाठी ते पूर्णपणे समर्पित असतात. त्यांचं प्रेम, त्यांची काळजी आणि त्यांची साथ हे सगळं इतकं खरं आणि खोल असतं की एकदा कोणाला ते मिळालं तर ते आयुष्यात कधीच विसरता येत नाही. कर्क राशीच्या मनाची रचना अतिशय सूक्ष्म आणि स्तरांनी भरलेली असते. त्यांच्या भावना एका थरावर थांबत नाहीत, तर त्या अनेक स्तरांमध्ये विकसित होत जातात. एखादी घटना घडली की ते फक्त त्या क्षणापुरतं प्रतिक्रिया देत नाहीत, तर त्यामागचं कारण, त्याचा परिणाम आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जा यांचा आतून विचार करत राहतात. त्यामुळे त्यांची भावनिक प्रक्रिया इतरांपेक्षा अधिक खोल आणि दीर्घकाळ टिकणारी असते. त्यांच्या आयुष्यात विश्वास हा शब्द खूप महत्त्वाचा असतो. कर्क राशीचे लोक सहजपणे कोणावर अवलंबून राहत नाहीत. पण जेव्हा ते एखाद्याला आपलं मानतात, तेव्हा त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात. हा विश्वास तुटला तर त्याचा परिणाम फक्त त्या नात्यावर नाही, तर त्याच्या संपूर्ण भावनिक जगावर होतो. ते मग स्वतःभोवती आणखी मजबूत भिंत उभी करतात, ज्यामुळे पुढच्या वेळी कोणालाही त्यांच्या जवळ येणं कठीण होतं. कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये एक वेगळीच भावनिक स्मृती असते. त्यांना फक्त घटना आठवत नाही, तर त्या घटनांशी जोडलेल्या भावना जशाच्या तशा पुन्हा अनुभवता येतात. त्यामुळे ते कधी-कधी एका जुन्या क्षणात इतके गुंततात की वर्तमान क्षणाशी त्यांचा संपर्क थोडा कमी होतो. हीच गोष्ट त्यांना काव्यात्मक आणि कल्पनाशील बनवते, पण कधी-कधी त्यांना वास्तवापासून दूरही नेते. त्यांची काळजी घेण्याची पद्धतही वेगळी असते.
ते मोठ्या गोष्टींपेक्षा छोट्या छोट्या कृतींमधून आपलं प्रेम व्यक्त करतात. एखाद्याची आवड लक्षात ठेवणं, त्यांच्या गरजापूर्वीच त्याला समजून घेणं किंवा शांतपणे त्याच्या बाजूला उभं राहणं, या गोष्टी त्यांच्या स्वभावाचा भाग असतात. त्यामुळे त्यांच्या नात्यांमध्ये शब्दांपेक्षा कृतीच महत्त्व जास्त असतं. कर्क राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या भावनांशी संघर्ष करत असतात. त्यांना काय वाटतंय हे त्यांना स्पष्टपणे कळतं, पण ते इतरांना ते कसं सांगायचं याबद्दल ते कधी-कधी गोंधळलेले असतात. त्यामुळे ते अनेक भावना आतच साठवून ठेवतात. हा साठा वाढत गेला की ते अचानक भावनिक होऊ लागतात, ज्यामुळे इतरांना त्यांच्या प्रतिक्रिया अनपेक्षित वाटतात. त्यांच्यात एक नैसर्गिक संरक्षणकर्ता असतो. ते आपल्या जवळच्या लोकांना कोणत्याही प्रकारच्या त्रासापासून वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण या प्रक्रियेत ते स्वतःच्या मर्यादा विसरतात. ते इतरांसाठी इतकं देतात की कधी-कधी स्वतःसाठी काहीच उरत नाही. हाच त्यांच्या भावनिक थकव्याचा एक मोठा कारण बनतो. कर्क राशीची आणखी एक खास बाजू म्हणजे त्यांची अंतर्गत शक्ती. बाहेरून ते कितीही संवेदनशील दिसले तरी आतून ते खूप मजबूत असतात. ते प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश आणि प्रत्येक तुटलेलं नातं यातून स्वतःला पुन्हा उभं करतात. त्यांची ही पुनरुत्थान करण्याची क्षमता त्यांना आयुष्यात पुढे नेते. त्यांच्या भावनांमध्ये एक प्रकारची शुद्धता असते. ते दिखाव्यापेक्षा खरं प्रेम आणि खरी जोडणी शोधतात. त्यामुळे त्यांना खोटेपणा, बनावटपणा किंवा स्वार्थी वागणूक सहन होत नाही. ते अशा लोकांपासून हळूहळू दूर जातात आणि आपल्या जगात फक्त त्या लोकांना ठेवतात जे त्यांच्या भावनांची कदर करतात. शेवटी कर्क राशीचे लोक हे भावनांचं जिवंत रूप असतात. ते जे काही अनुभवतात ते मनापासून अनुभवतात आणि जे काही देतात ते पूर्णपणे देतात. त्यांच्या या गाभ्याशी जोडलेल्या स्वभावामुळेच ते आयुष्यातील प्रत्येक नातं, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक अनुभव खास बनवतात. कर्क राशीच्या भावनिक जगात सीमारेषा ही संकल्पना खूप महत्त्वाची असते, पण ती ते उशिरा शिकतात. सुरुवातीला ते कोणासाठीही स्वतःला पूर्णपणे देतात, पण वेळेनुसार त्यांना जाणवतं की प्रत्येक नात्यात स्वतःचं रक्षण करणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे आयुष्यात एका टप्प्यानंतर ते किती द्यायचं आणि कुठे थांबायचं हे हळूहळू समजू लागतात. त्यांची ऊर्जा वातावरणावर खूप अवलंबून असते. जिथे शांतता, आपुलकी आणि सकारात्मकता असते, तिथे ते फुलतात. पण जिथे तणाव, वाद किंवा नकारात्मकता जास्त असते, तिथे ते आतून थकायला लागतात. त्यामुळे ते नकळत अशा जागा आणि लोक निवडतात, जे त्यांच्या मनाला शांत ठेवतात. ही निवड त्यांना मानसिक स्थैर्य देण्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. कर्क राशीचे लोक अनेकदा न बोलता समजणारे असतात. त्यांना मोठमोठ्या शब्दांची गरज नसते. एखाद्या व्यक्तीच्या नजरेतून, आवाजातून किंवा वागण्यातून ते त्याची खरी अवस्था ओळखतात. त्यामुळे त्यांच्या नात्यांमध्ये एक वेगळीच खोल समज दिसून येते. पण याच कारणामुळे ते कधी-कधी जास्त विचार करून स्वतःलाच त्रास करून घेतात. त्यांच्या आयुष्यात जोड ही गोष्ट खूप खोल असते. ते फक्त व्यक्तींशीच नाही तर जागा, आठवणी, वस्तू आणि क्षण यांच्याशीही भावनिक नातं जोडतात. एखादं जुनं ठिकाण, एखादी वस्तू किंवा एखादा सुगंधही त्यांच्या मनात अनेक भावना जागृत करू शकतो. त्यामुळे ते अनेकदा भूतकाळाशी घट्ट जोडलेले राहतात, ज्यामुळे त्यांची संवेदनशीलता आणखी वाढते. कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष शांत सामर्थ्य असते. ते मोठ्या आवाजात स्वतःला सिद्ध करत नाहीत, पण त्यांच्या कृती आणि सातत्यातून ते आपली ताकद दाखवतात. संकटाच्या वेळी ते घाबरलेले दिसू शकतात, पण आतून ते परिस्थिती हाताळण्यासाठी तयार असतात. त्यांची ही शांत ताकदच त्यांना इतरांसाठी आधार बनवते. त्यांना नात्यांमध्ये स्थिरता हवी असते. वारंवार बदल, अनिश्चितता किंवा भावनिक अस्थिरता त्यांना अस्वस्थ करते, ज्यामुळे ते अशा लोकांकडे आकर्षित होतात, जे त्यांना विश्वास, स्थैर्य आणि स्पष्टता देतात. एकदा त्यांना हे मिळालं, की ते त्या नात्याला खूप जपतात आणि दीर्घकाळ टिकवण्याचा प्रयत्न करतात. कर्क राशीचे लोक स्वतःच्या भावनांमधूनच आपली ओळख तयार करतात. त्यांना काय आवडतं, काय त्रास देतं, कोणती गोष्ट त्यांना आनंद देते हे सगळं त्यांच्या भावनिक अनुभवांवर आधारित असतं. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व खूप जिवंत आणि सतत विकसित होत राहणारं असतं. त्यांच्या मनात एक घर असतं जिथे ते स्वतःला सुरक्षित,
समजलेलं आणि स्वीकारलेलं अनुभवतात. हे घर एखाद्या व्यक्तीमध्ये, एखाद्या नात्यात किंवा एखाद्या जागेत असू शकतं आणि जेव्हा त्यांना हे घर सापडतं, तेव्हा ते पूर्णपणे शांत होतात आणि आपली खरी ओळख जगासमोर आणतात. कर्क राशीची ही भावनिक खोली ही केवळ संवेदनशीलता नाही, तर ती त्यांच्या जगण्याची पद्धत असते. ते भावना टाळत नाही, तर त्यांच्यातच जगतात आणि याच कारणामुळे ते आयुष्यातील प्रत्येक नातं, प्रत्येक अनुभव आणि प्रत्येक क्षण इतक्या प्रामाणिकपणे जगतात, की त्यांची उपस्थितीच इतरांसाठी एक वेगळीच अनुभूती बनते. कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये भावनांचा एक अदृश्य प्रवाह सतत वाहत असतो. ते बाहेरून कितीही स्थिर दिसले, तरी त्यांच्या आत सतत काहीतरी चालू असतं. ते प्रत्येक संवाद, प्रत्येक नजर आणि प्रत्येक बदल लक्षात ठेवतात. त्यामुळे त्यांच्या मनात लोकांविषयी सूक्ष्म छाप तयार होत जाते, जी नंतर त्यांच्या वागण्यात दिसून येते. त्यांना भावनिक प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा वाटतो. बनावटपणा, दिखावा किंवा अर्धवट भावना त्यांना लगेच जाणवतात. त्यामुळे ते अशा लोकांपासून दूर राहतात, जे स्वतःला खोट्या पद्धतीने सादर करतात. त्यांना कमी लोक चालतात, पण जे असतात ते खरे आणि विश्वासू असावेत, ही त्यांची अपेक्षा असते. कर्क राशीचे लोक अनेकदा भावनांचे रक्षक असतात. ते आपल्या आणि इतरांच्या भावनांना जपण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या व्यक्तीला दुखावलं जाऊ नये म्हणून ते स्वतःच मतही मागे घेतात. पण यामुळे त्यांच्या आत एक न बोललेला ताण तयार होतो, जो वेळेनुसार वाढत जातो. हा ताण कधी-कधी त्यांच्या शांततेतून किंवा अचानक घेतलेल्या निर्णयातून बाहेर येतो. त्यांची कल्पनाशक्ती आणि भावना याचं नातं खूप घट्ट असतं. ते अनेकदा आपल्या मनातच एक वेगळं जग तयार करतात, जिथे ते सुरक्षित आणि समाधानी असतात. ही सवय त्यांना सर्जनशीलतेकडे नेत असली तरी कधी-कधी ते वास्तवापासून थोडे दूरही होतात. त्यामुळे त्यांना स्वतःला संतुलित ठेवणं महत्त्वाचं ठरतं. कर्क राशीच्या व्यक्तींना वेळोवेळी स्वतःला रिचार्ज करण्याची गरज असते. सतत लोकांमध्ये राहणं, त्यांच्या भावनांना समजून घेणं आणि त्यांना सांभाळणं या सगळ्यामुळे ते थकतात. त्यामुळे ते एकटेपणात वेळ घालवून स्वतःला पुन्हा स्थिर करतात. हा वेळ त्यांच्यासाठी खूप आवश्यक असतो, कारण इथेच ते स्वतःशी पुन्हा जोडले जातात. त्यांची भावनिक प्रतिक्रिया नेहमीच सरळ रेषेत नसते. कधी ते खूप उघडे आणि प्रेमळ असतात, तर कधी अचानक शांत आणि दूर वाटतात. हा बदल त्यांच्या आत चाललेल्या प्रक्रियेचा भाग असतो. ते जेव्हा स्वतःला सुरक्षित वाटतं, तेव्हा ते पूर्णपणे उघडतात आणि जेव्हा थोडीही असुरक्षितता जाणवते, तेव्हा ते स्वतःला मागे घेतात. कर्क राशीचे लोक अर्थ शोधणारे असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत काहीतरी खोल अर्थ हवा असतो. साध्या संवादातही ते भावना, हेतू आणि संकेत शोधत असतात. त्यामुळे त्यांचं जगणं वरवरचं नसून खूप अर्थपूर्ण आणि अनुभवांनी भरलेलं असतं. त्यांच्या नात्यांमध्ये एक प्रकारची निशब्द बांधिलकी असते. ते मोठमोठ्या वचनापेक्षा शांतपणे दिलेली साथ महत्त्वाची मानतात. जेव्हा ते कोणाच्या सोबत उभे राहतात, तेव्हा ते शेवटपर्यंत त्या व्यक्तीला साथ देतात. ही त्यांची निष्ठा त्यांना वेगळं बनवते. कर्क राशीची आणखी एक विशेष बाजू म्हणजे ते बदल स्वीकारायला वेळ घेतात, पण एकदा स्वीकारला की ते पूर्णपणे त्यात जुळवून घेतात. ते हळूहळू पुढे जातात, पण त्यांच्या प्रत्येक पावलात स्थैर्य आणि विचार असतो. त्यामुळे त्यांचा प्रवास धीमा असला तरी तो खूप मजबूत असतो. शेवटी कर्क राशीचे लोक हे भावना आणि स्थैर्य यांचे एक अद्भुत मिश्रण असतात. ते आतून कोमल पण त्याच वेळी परिस्थितीशी लढणारे असतात. त्यांच्या या अनोख्या संतुलनामुळे ते स्वतःचं आणि इतरांचं आयुष्य अधिक अर्थपूर्ण बनवतात. कर्क राशीच्या भावनांमध्ये वेळ हा घटक खूप प्रभावी असतो. ते एखाद्या गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, पण वेळ गेल्यानंतर त्या भावनेची तीव्रता वाढू शकते. म्हणजेच एखादी छोटीशी गोष्ट त्या क्षणी साधी वाटली, तरी नंतर तीच त्यांच्या मनात खोलवर रुजते. त्यामुळे त्यांच्या भावनांचा प्रवास हा क्षणिक नसून हळूहळू विकसित होणारा असतो. कर्क राशीचे लोक ऊर्जेचे वाचक असतात. शब्द काहीही असोत, पण समोरच्या व्यक्तीची खरी भावना काय आहे हे ते वातावरणातूनच ओळखतात. एखादी जागा शांत आहे की तणावपूर्वक, एखादा माणूस खरा आहे की बनावटी, हे त्यांना स्पष्ट जाणवतं. त्यामुळे ते अनेकदा योग्य लोक आणि परिस्थिती निवडण्यात पुढे असतात, जरी ते स्वतः ते शब्दात सांगू शकत नसले तरी. त्यांच्या आयुष्यात स्मृतीचं जाळं खूप मजबूत असतं. वेगवेगळ्या आठवणी एकमेकांशी जोडलेल्या असतात आणि एखादी छोटी गोष्ट
त्या सगळ्या भावना पुन्हा जागृत करू शकते. त्यामुळे ते अनेकदा वर्तमानात असतानाही भूतकाळाशी जोडलेले राहतात. ही साखळी त्यांना खोल बनवते, पण कधी-कधी त्यांना भावनिकदृष्ट्या जडही करते. कर्क राशीच्या व्यक्तींची एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे ते नात्यांना वेळ देणारे असतात. ते पटकन कोणाशीही जवळीक साधत नाहीत. पण एकदा नातं तयार झालं, की ते त्याला वाढवण्यासाठी संयम ठेवतात. त्यांना घाई नसते, कारण त्यांना माहीत असतं की खरी जोड ही वेळेनुसारच मजबूत होते. त्यांच्या भावना अनेकदा त्यांच्या शरीर भाषेत दिसून येतात. ते काही बोलत नसले तरी त्यांच्या डोळ्यात, चेहऱ्यावर किंवा शांततेतून खूप काही व्यक्त होतं. त्यामुळे त्यांना समजून घेण्यासाठी शब्दांपेक्षा निरीक्षण अधिक महत्त्वाचं ठरतं. जो व्यक्ती त्यांच्या या निशब्द संकेतांना समजतो, तो त्यांच्या अधिक जवळ येतो. कर्क राशीचे लोक स्वतःला सतत भावनिक संतुलनात ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते स्वतःच्या मनात चाललेल्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करतात. ही प्रक्रिया त्यांना आतून मजबूत बनवते, कारण ते स्वतःशी प्रामाणिक राहतात. त्यांना सुरक्षित वाटण्यासाठी नियमितता खूप महत्त्वाची असते. रोजच्या सवयी, ठरलेले लोक, परिचित वातावरण या सगळ्यामुळे त्यांना स्थैर्य मिळतं. अचानक बदल किंवा अनिश्चितता त्यांना अस्वस्थ करू शकते. त्यामुळे ते आपल्या आयुष्यात स्थिरता टिकवण्याचा प्रयत्न करतात. कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये एक प्रकारची भावनिक नेतृत्व क्षमता असते. ते गटात असताना इतरांच्या भावना समजून घेतात आणि त्या संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते कोणाला दुखावलं जाऊ नये म्हणून वातावरण हलकं ठेवतात किंवा गरज पडली तर शांतपणे परिस्थिती सांभाळतात. त्यांची एक खास गोष्ट म्हणजे ते मनापासून जोडलेले असतात. ते कोणाशीही वरवरचा संबंध ठेवत नाही. त्यांना खोल, अर्थपूर्ण आणि दीर्घकाळ टिकणारे नातं हवं असतं. त्यामुळे ते कमी लोकांमध्ये राहतात, पण त्या नात्यांची गुणवत्ता खूप उच्च असते. शेवटी कर्क राशीची भावनिक खोली ही त्यांची ओळख नाही, तर त्यांची ताकद आहे. ते भावना टाळत नाहीत, तर त्यांना समजून घेतात, त्यातून शिकतात आणि त्यांच्यामुळेच अधिक परिपक्व होतात. त्यांच्या या प्रवासामुळे ते फक्त स्वतःचं नाही, तर इतरांचंही आयुष्य अधिक संवेदनशील आणि समृद्ध बनवतात. तुम्ही कर्क राशीचे असाल किंवा तुमच्या आयुष्यात असा कोणी खास व्यक्ती असेल, तर ही माहिती तुम्हाला किती खरी वाटली ते नक्की कमेंटमध्ये लिहा. तुमच्या भावना, तुमचे अनुभव आणि तुमच्या मनातलं जग इतरांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. अशाच अजून खोल आणि खऱ्या राशीविषयीच्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील, तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये कदाचित तुमच्या राशीचं अजून एक असं गुपित उघड होणार आहे, जे तुम्ही कधीच ऐकलं नसेल. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की शेअर करा, ज्याला तुम्ही मनापासून समजून घ्यायला इच्छिता किंवा जो तुमच्यासाठी खास आहे. कदाचित या एका शेअरमुळे एखाद्याला स्वतःचं मन समजून घेण्याची नवी दिशा मिळेल.